तर नमस्कार मित्रांनो, कोकणी पोरे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आज रविवारसुद्धा आणि रविवार दिवसानिमित्त आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. तर मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा देतो पहिल्यांदा. तर मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त आमच्या वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जांगल पालखी आणली जाते. तर आजसुद्धा आम्ही जांगल पालखी आणणार आहोत. तर कशा पद्धतीने आमची पालखी असते, लहान मुलांचीच असतो हा कार्यक्रम, जांगल पालखी म्हणजे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया न थांबता. तर मंडळी पाहू शकता, आता मी देवळामध्ये सुद्धा आलो. इकडे पूजा वगैरे इकडे चालू आहे. आणि हे आपलं मंदिर श्री चंडिकाई देवीचं. आणि या साईडला बघू शकता आपली जांगलदेव, आपली पालखी आहे, अशा पद्धतीने सजवली गेलेली आहे. याच्यानंतर पूजा वगैरे सर्व काही होईल. मग पालखी घरं घ्यायला सुरुवात करेल. पुढे समजेल तुम्हाला व्हिडिओमार्फत. व्हिडिओ बघत राहा सर्वांनी. तर मंडळी पाहू शकता, आता सर्व मंडळीसुद्धा बाहेर आलेत आणि आता पालखी घरं घ्यायला सुद्धा सुरुवात करेल. आणि इकडे ढोल ताशाच्या गजरात पालखी आता निघेलच. बघा, पाहू शकता तुम्ही समोर आपली आता पालखी निघाले. प्रत्येकाच्या घरोघरी आता जाईल जांगलदेव पालखी. तर मित्रांनो, आपला शिमगा झाला आणि आता हा जो सुरमाड तोडला गेलेला आहे, तर त्याच्या भोवती एक फेरी मारली जाईल. आणि जो शिमग्यामध्ये होम पेटवला होता त्याच्या भोवती एक फेरी मारली जाईल आणि पालखी सरळ घरं घ्यायला सुरुवात करेल. बघाल तुम्ही व्हिडिओमार्फत, तुम्हाला समजेल. धागा वाढवा.
सार्थक आहेस काय नाही पुढं हा पहिला होय पहिला हात काय जागे बांधायला अबे याला बिल मार आणि ठेवायची तर मंडळी पाहू शकता सर्वजण आता चहा वगैरे पित आहेत. सर्व मंडळी जमलेत आता. तर मंडळी नरेशदाचं आता घर झालं आहे आणि आता समीरबाई सुद्धा स्क्रीनवरती दिसतोय आपल्याला. आणि आता पालखी निघाले दुसऱ्या घरामध्ये आणि आपले पुजारी गणेशबाई पाहू शकता तुम्ही समोरच. तर चला व्हिडिओ सर्वांनी लास्टपर्यंत बघा. तर मंडळी आता पाहू शकता आपली पालखी देवळामध्ये आले खेळायला आणि आपल्या वाडीतील सर्व घरंसुद्धा पूर्ण झालेत. वाजले जातं 6 आणि बाकी पुढं अशा पद्धतीने पालखी नाचवतात बघा. तुम्ही पाहू शकता समोर स्क्रीनवरती. तर मंडळी आपली पालखी वगैरे खेळवून झाले आणि आता देवळाच्या वाटल्या म्हणजे 5 भोवत्या घेतल्या जातील तुम्ही बघालच.
तर मंडळी 5 बहुते वगैरे घालून झाले आणि आता पालखी स्थानापन्न झाले देवळामध्ये आणि आता थोड्या वेळाने रूप वगैरे काढलं जाईल आणि आता सर्व मंडळी पाया वगैरे पडून घेतील आणि हे आपले मंदिर पाहू शकते तुम्ही चंडिका देवी आईचं.